दिनांक 26 जुलै रोजी वसमत शहरामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंतीनिमित्त जनसप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाप्रसंगी वसमत नगर परिषदेतर्फे नव्याने उपलब्ध झालेल्या अत्याधुनिक सेवावाहिनीचे लोकार्पण सोहळा आमदार राजूभाई नवघरे यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला। तसेच या जनसप्ताह कार्यक्रमादरम्यान महारोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। वृक्षारोपण सोहळा, भारतीय संविधान उद्दिष्टाचे वाटप या कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आले। या आरोग्य शिबिरामध्ये एकूण 954 रुग्णांची तपासणी करण्यात आली। विविध आजारावर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, आवश्यक उपचार, आरोग्य मार्गदर्शन तसेच पुढील उपचाराबाबत सल्ला देण्यात आला। शिबिरामध्ये सामान्य, वैद्यक, हृदयरोग, मधुमेह, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, कान, नाक, घसा, ENT, त्वचारोग, दंतरोग अशा विविध प्रकारच्या आजारावर या महारोग्य शिबिरामध्ये रुग्णांनी लाभ घेतला। या कार्यक्रमात आमदार राजूभाई नवघरे यांच्या शुभ हस्ते वसमत नगर परिषदेमध्ये आलेल्या नव्याने सेवावाहिनीचे लोकार्पण करण्यात आले व जिल्ह्यामधली पहिली सेवावाहिका असल्याचे आमदार राजूभाई नवघरे यांनी सांगितले। या सुविधेमुळे गरजू रुग्णांना सन्मानपूर्वक तत्पर सेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे। या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित लाभलेले वसमत नगर परिषद नगराचे प्रतिनिधी कन्हैया बाहिती, तालुका अधिकारी गंगाधर काळे, नगरसेवक सचिन दगडू, शहराध्यक्ष रवी बडवणे, नगरसेवक धनंजय गोरे, शिवदास कदम, नगरसेवक राजकुमार इंगडे, नगरसेविका जयमाल गोरे, ज्योती वावळे, नगरसेवक संकेत नांपल्ली, दीपक हळवे, धीरज कुलते, राजूभाई सेवा परिषद अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, नवतरुण मित्र मंडळ या महारोग्य शिबिराप्रसंगी व सेवावाहिका लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते।